आणि लाखो पोरं आत्ताही परेशान आहेत ते 2014चे आणि 2019चे. आत्ता पण समज कोणी निर्माण करत नाही, करण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं, हे जे 10% दिलं आत्ताचा, आता दुसराही बोलतो 10% दिलं, त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पोरांची आत्ताही. कोणाला नोकरीमध्ये जाता येते तर कोणाला फॉर्म भरता येत नाही, तर कोणाचं नीटच सुरू नाही, तर कोणाचं तुमची वेबसाईट सुरू नाही, तर पुढे शासनाचंच काहीतरी काड्या घातलेल्या आहेत, कुंकडते झालेले, तुम्ही त्या पिना खोसू ठेवलेल्या आहेत. ते 10%चं तेच प्रोग्राम. तुम्ही महामंडळाचा विषय काढला, त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरिबांपर्यंत ते महामंडळ कामालाच येत नाही. इतक्या अटी शर्ती घालून ठेवल्यात तुम्ही त्याच्यात मरणाच्या. पुढं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखवा मग तुम्हाला देऊ. त्याच्या खात्यावर पैसे येतात, तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे ना आम्हाला. नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांची, तर त्याला अटी शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे. कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे. आता बँकेमध्ये चक्रा घालून पोरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे. तुम्हाला किती पोरं दाखवून सोयीनुसार वसिल्यानुसार तुमच्या होत असत्या. पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजेत, व्यवसाय व्हायला पाहिजे, त्यांना कुठे काय त्याचा लाभ मिळाला. पोरं कदरून कर्ज बाजार झाले. तुला कित्येक दाखवून मी तुम्हाला काय दिलं, समज घातलेला नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस साहेबाच्या शब्दाला, याचा अर्थ असा नाही. पण जे खरं आहे ते आहे. समाज एवढा येडा नाही, बळच येडं समाजाला बनविलं तर नाही. आता उघडे आता की तुम्ही सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली, तिला 5 महिने उलटून गेले. दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला, आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या. महाराष्ट्रातल्या पोरांनी शांततेत रास्ते रोको केले, तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले. कसा समज म्हणता तुम्ही? समज कसा म्हणू शकतात फडणवीस साहेब तुम्ही? जे सत्य आहे ते समाजानं बघितलं, समाजाने ते मान्य केलं. समाज असा मोहगम कुणालाही नाही करत. आणि आजच नाही बोलत मी, हे पहिल्यापासून बोलतो. महायुतीने आमचे हाल केलेत हे, आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला, हे आज नाही बोलत. आम्ही पहिल्यापासून बोलतोय. त्यांनी मरणाचं वाटलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना. पण तुम्ही ताजही केले. तुम्ही आत्ता मुस्काळ फोड आहे आमचं, ते जरा जुनं फोड होत. पण तुम्ही हे सांगताय, पण त्यांचा दावा असा आहे की हे नॅरेटिव्ह तयार केलं विरोधकांनी. काय तयार केलं? नॅरेटिव्ह म्हणजे समज विचार समाजामध्ये तयार नाही केला बाबा, गैरसमज नाही केला. मी म्हणतो आणखी ना फडणवीस साहेब तुम्ही भ्रमात नका राहू. मी एक साधं पोरग आहे. मी कोणत्या पक्षाचा नाही, मी भाजप नाही, राष्ट्रवादी नाही, काँग्रेस नाही, राष्ट्रवादी नाही, काहीच नाही. तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा. तुम्ही असंच भ्रमात राहता, पुन्हा पुढचं टंबळ वाजून घेता. मला हे सरळ बोलायचं मग तुम्हाला नाही पटत ते बोललेलं. गैरसमज केलेलं नाही, जे घडलेलं आहे ते तुम्हीच मान्य करा की ह्या गोष्टी झाल्या. 10% दिलं, पण ते कोर्टात आणखीन त्या पोराचे हालेत. याच्याबरोबर ज्या पोरांनी ECBC मधून फॉर्म भरले, ज्या पोरांनी EWS मधून फॉर्म भरले, त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे OBC आरक्षणाचे, त्या पोरांना इकडे येण्याचा रस्ता मोकळा करून द्या. ही नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची. महामंडळाच्या अटी शर्ती कमी करा, ती होईल. तुम्ही केसेस मागे घ्या, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करा. मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता, 57 लाख म्हणून तुमच्याकडे मिळाल. कशाला मराठी अंगावर घेता उगाच? मी रोज सांगतोय 10 महिन्यापासून, आज नाही. फडणवीस साहेब पर्सनल तुम्हाला सांगतोय मी की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला जायचं नाही. माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाहीये, माझा पण नाहीये. आम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही द्या. हे मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते सरकारला, हे बार सांगतोय. माझ्या जागेवर जर दुसरं असतं ना, तर आता एवढा फटका बसला म्हणला ते हवात उडाला असता असा. आणि ते म्हणलं असतं उपोषण नाही करायचं, पेपोषण नाही करायचं. लागा विधानसभेची तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू. मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं. की सरकारमधल्या आमदाराचे डोके जरा टाळ्यावर आणा. आमदार बी कुंकड भरडते ती मीडियात. मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय. पण तुम्ही नाही दिलं ना, तुम्हाला या काळा येऊन देणार नाही. तुम्ही गैरसमज म्हणता ना, टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं. गणित मोड काही चालत नसते जनते पुढं. यावर खपाखप शिक्के हाणं लागले ना, रप पाडणार आहे तुम्ही. म्हणणं असं आहे की हा नॅरेटिव्ह नव्हता तर वस्तुस्थिती आहे या सगळ्या मांडणीत. तेच म्हणतोय त्यांना, तुम्ही लय हुशार आहेत. तुम्ही गैरसमज काढून टाका, गैरसमाजाच्या बाहेर जा. ते प्रवक्ते बाचाळी कुंकडे बोलते तुमचे, थोडे त्यांना आकडा येसन टोचा, त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या, आणि का जरा निवार बांधा त्यांना. बाचाळी बोलू नका म्हणा, त्याचे फळ फडणवीस साहेबाला भोगा लागते.
मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं जातं, म्हणजे भाजपला फटका पडला असं सांगितलं जाते. पण 1980 पासून ज्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मतं गेली या लोकसभेमध्ये, असं त्यांचा दावा आहे. तसं मराठा आरक्षणाला विरोध केला म्हणतोच ना, मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना. यांनी महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं, ते जुना फोड आले, पण याने जरा ताजं फोड आहे, आत्ता कांचं फोड आहे आमचं. आम्ही म्हणतोच का तुम्हाला महायुती चांगली आहे, महाविकास आघाडी चांगली आहे, आम्ही सांगतानाच सांगतोय. आजच नाही तुम्ही मागचा बाईट काढा, त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई, पण तुम्ही ताजं केलं. आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो तर आम्ही म्हणतो ना महायुती वाईट आहे आणि महाविकास आघाडीला की तुपाचे डबे आणून दिले का आम्हाला. पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता. तुम्ही सरळ सरळ अन्याय केला आत्ताच्या पिढीतला. ते काले शहाणे नाहीत, त्यांच्याकडे बघू आम्ही, त्याची काय अडचण नाही. पण तुम्हाला सांगितलेलंच कळा ना आम्ही काय म्हणतोय की आमचं आरक्षण आम्हाला द्या, आम्हाला राजकारणात नाही जायचं, नाही तर तुमचं एकाच येऊन देणार नाहीत आम्ही. तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गी नाही काढला, आम्ही सगळ्या जाती धर्माचे 288 उमेदवार देणार.